काका तू झोपला नाहीस अजून? मी? अरे तू कुठे झोपलायस? किती वाजले आशू? सहजच. मगापासून बघतोय तू इथे फेऱ्या मारतोयस, काहीतरी चालू आहे तुझ्या डोक्यात आणि सहजच म्हणतोयस. ते थोडं टेन्शन आलंय. आपली मीटिंग आहे ना त्याचं. अरे परीक्षेची तयारी केलेली असताना कसलं टेन्शन? म्हणजे तुला ना आशू, परीक्षेला जाईपर्यंत ना खूप टेन्शन असायचं. मग वहिनी काय करायची, घरी बसायची आणि देवासमोर बसून प्रार्थना करत राहायची की आशूला पेपर नीट जाऊ दे, नीट जाऊ दे. आणि चिरंजीवांचं काय? तर रिझल्ट लागल्यावर कळायचं की चिरंजीव पहिले आलेत. त्या प्रेझेंटेशनला पण तुझं असंच होणार बघ. मला खात्री आहे तू जोरदार तयारी केलेली असेल. काय रे, कसले गप्पा चालल्या ना? काही नाही भाऊ. ते प्रेझेंटेशनचं स्ट्रेस आलाय आशूला. अशू, खरंच मीटिंगचा स्ट्रेस आलाय का आईनी हे तुझं आणि नेहाचं जे नवीन सुरू केलंय त्याचा स्ट्रेस आलाय? तुम्हाला असं का वाटतंय मला त्याचं टेन्शन आलं असेल? मला अजिबात त्याच्याबद्दल काही आता डोक्यातही नाही येते. मी फक्त मीटिंगचा विचार करतोय. एवढी खात्री आहे? भाऊ मला माहिती आहे माझं आणि नेहाचं तसं बोलणं झालंय, त्यामुळे आम्हाला दोघांना क्लॅरिटी आहे की आमचा दोघांचा नकार आहे. नाही पण हे तुझं फायनल आहे ना? हो फायनल आहे. आणि नेहा माझी मैत्रीण आहे आणि ती मैत्रीणच राहणार आहे. शिवाशी लग्न करून ज्या चुका झाल्या त्या मला इथे परत नाही करायच्याच. हो पण आशू, तुला कोणी फोर्स केलं तर? भाऊ भाऊ, आशू एवढं सगळं नीट सांगतोय म्हणजे तू नक्कीच नीट विचार करून निर्णय घे. हो ना आशू? तसं असेल तर उत्तमच. झोपा आता. काय लक्ष्मण? हो, गुड नाईट. झोपा. आणि म्हणून शिवा त्यानं तुला तशी घडवली. अरे यार, मग आजी, मग आईला का कळत नाही? कारण ती आई आहे. त्या वेळेला म्या कैलासाची काळजी करायची आणि आता वंदी तुझी काळजी करते. शेवटी आईचं मन आहे ते, काळजी करणारच की. मग आजी, आता मी ही अशी वेगळी मुलगी आणि वेगळाच निर्णय घेतलाय आणि तो मला करेक्ट वाटतोय, तर काय करायचं याच्यात आता? ह्या बघ, आपण घेतलेल्या निर्णयामुळे जर कुणाला त्रास होणार नसल, कुणाचं नुकसान होणार नसल, नाही होणार नुकसान, आणि मला ते वाटतच आहे नाहीच होणार कोणाचं नुकसान. म्हणजे तुझ्यावर विश्वास आहे का नाही? मग बिंदास तुला जे वाटतंय का नाही ते समद करायचं. ते करत असताना इतर कुणाचा बी विचार करायचा नाही. म्या तुला सांगते, तुला जे वाटतंय ते बिंदास कर. म्या बाई आजी तुझ्या पाठीशी आहे. हा, ध्यानात ठेवायचं, कुणाला बी घाबरायचं नाही. आता पाठ चेप, लय बोलले. चेप पाठ नीट. लय बरं वाटतंय ग. अगं जरा जोरात दाब की. आधी कशी दाबायची चांगलं? हा, आता मला चांगली झोप येईल. अगं माझं सोनं ते. असंच तुझी आठवण आली, मग म्हटलं भेटूयात. आणि घरी काय सांगितलं? त्यांना डाऊट वगैरे आला तर? तू काय मला मूर्ख समजतोस का? तेवढं मॅनेज केलंय मी. आणि काय, आपली भेट होत नाही ना, म्हणजे तुला काही माझी आठवण येत नाही पण मला येते. म्हणून म्हटलं जाऊन भेटूयात, एवढंच. संपदा, अगं माझी एक्झाम जवळ येणार आहे. मला ना खरंच टेन्शन आलंय. मला समजतच नाही माझा अभ्यास झालाय की नाही झालाय. एक सेकंड, तुला टेन्शन आलंय? हा, तू ना पेपरवर पेन जरी ठेवलास ना तरी सगळी उत्तर अशी झपझप एकदम बरोबर येतील. एवढा हुशार आहेस ना तू? गैरसमज, फक्त ना गैरसमज आहे. इतकंही सोपं नसतं काय. ओ, बरं. पण मला कोणीतरी सांगितलं होतं, म्हणजे आपण ठरवलं ना की सगळं सोपं होतं.
आठवलं का? हा आठवलं. ए संपदा, काय करते तू? तू कोणी बघितलं ना तर वाट लागेल आपली. आपण कुठे बसलोय? रॉकी, कुठे आहोत आपण? कोण बघणार आहे इथे? तरी पण काहीच नाहीये. आणि काय करतोय एवढं? फक्त खांद्यावर हात नाही ठेवायचा आहे अगं का? नाही, असं नाही. आता मला बरं वाटतंय. म्हटलं होतं ना मी. रॉकी, मलाही कळतात ना काही गोष्टी. तुला ना आजकाल खूप काही गोष्टी कळतात. रॉकी, मला ऍक्च्युली थोडंसं टेन्शन आलंय रे. काय झालं? कसलं टेन्शन आलंय तुला? काकू म्हणतेय की काहीही झालं तरी देसाईंची सून नेहाच होणार. मला काहीच कळत नाहीये आता. संपदा, असं काही नाही होणार आहे. हे बघ, पहिली गोष्ट, आशू ना होकारच नाही देणार आहे. मला विश्वास आहे. हो, पण काकू ताई सगळ्या तयारीला पण लागल्यात त्या. संपदा, तू उगाच टेन्शन घेतेस. इतकं नको ना टेन्शन घेऊ. असं काही नाही होणार आहे.